नमस्कार सर्वांना. आज इंग्लिशची 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता आपण बघणार आहे. ठीक आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे अर्थ काय त्याचा, आपण हळूहळू संपून जाऊ किंवा नष्ट होऊन जाऊ. बघू आपण कविता ती. हे बघा, इथून ॲक्च्युली कविता स्टार्ट आहे. हां, काय सांगितलं, इफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर ही जी कविता आहे त्या ह्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचा भावार्थ काय आहे की आपलं आयुष्य जे आहे ते आपण कसं जगलं पाहिजे याविषयी या विषयासंबंधित कवी जे आहेत त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे या कवितेमध्ये. ठीक आहे. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. ते काय सांगतात की जर तुम्ही प्रवास केला नाही, म्हणजे ट्रॅव्हल म्हणजे प्रवास. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचन केलं नाही. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जीवनाचे जे वेगवेगळे ध्वनी आहेत ते ऐकले नाही आपण. आणि इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, स्वतःला तुम्ही ॲप्रिशिएट म्हणजे प्रशंसा वगैरे केली नाही, तर काय होईल, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्याचा अर्थ काय आहे, तर ते म्हणतात ट्रॅव्हल म्हणजे काय, त्यांनी आपण जर प्रवास केला नाही, आजूबाजूचं जग पाहिलं नाही, चांगलं वाचन केलं नाही, आजूबाजूचा आवाज जो आहे, आवाज म्हणजे तो साऊंड्स ऑफ लाईफ. साऊंड्स ऑफ लाईफ म्हणजे काय आहे की तुमच्या जगण्याचा ध्वनी, कळलं का, तो ऐकला नाही किंवा तो समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, ॲप्रिशिएट केलं नाही त्याला, तर ते म्हणतात कवी की खऱ्या अर्थाने आपण जीवन जगलोच नाही, म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली असं म्हणतात ते. ठीक आहे. व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम, when you do not let others help you, you start dying slowly. तर तुम्ही हळूहळू संपून जाल. कधी, ते म्हणतात की when you kill your self esteem, म्हणजे सेल्फ एस्टीम म्हणजे ह्याला हे म्हणतात, काय म्हणतात, स्वतःला तुम्ही ओळखलंच नाही, म्हणजे स्वतःचे जे गुण आहेत त्या गुणांची कदर आपण स्वतःच केली नाही, तर आपण हरवून जाऊ. ते म्हणतात व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, इतर लोक जे आहेत त्यांनी तुम्हाला मदत करण्याची त्यांचा इच्छा आहे, पण तुम्ही त्यांना मदत करू दिली नाही, असं केलं देखील काय होईल की यू स्टार्ट डाईंग स्लोली. ठीक आहे. पुढं सांगतात ते, इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. तर ते काय म्हणतात, आपण हळूहळू संपून जाऊ जर इफ यू बिकम स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, म्हणजे तुम्ही तुमच्या सवयी ज्या आहेत, हॅबिट्स ज्या आहेत त्यांचा तुम्ही गुलाम झाला तर. आलं का लक्षात. आपल्या ज्या काही सवयी असतील, सवयी तर सर्वांना असतात, पण आपण इतका आहारी जायचं नाही की त्यांचा आपण गुलाम होऊ म्हणजे त्या सवयींशिवाय आपण राहूच शकणार नाही. आलं लक्षात. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, त्याच रस्त्यावर आपण चालत असतो, म्हणजे जीवनाचा जो कोणता रस्ता आहे त्याच्यावर आपण सतत त्यावरच चालत असतो. तर कवीचं म्हणणं काय आहे की आपण ते बदलायला पाहिजे. आत्मसन्मान, इतरांचा देखील स्वतःचं पण जपायला पाहिजे, आणि या सवयी ज्या आहेत त्यांचा आपण गुलाम बनत राहतो. अजून ते काय सांगतात, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, म्हणजे जो आपला रुटीन आहे, जो रोजचं कामकाज जे काय आहे तो रुटीन जो आहे तो आपण चेंज नाही केला. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तर ते काय म्हणतात अजून, कलर्स म्हणजे काय,
निसर्गाचे वेगवेगळे रंग असं नाही, असं नाही, आपल्या जीवनातले वेगवेगळे रंग. आलं का लक्षात? त्याचा आढावा आपण घेतच नाही, तर त्याचा देखील आढावा आपण घ्यायला पाहिजे. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. अशी लोक जे आहेत ज्यांच्याशी म्हणजे जे तुम्ही त्यांना ओळखत नाही, अनोळखी लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलतच नाही. आलं लक्षात? तर असं देखील केलं किंवा असा स्वभाव जरी असेल आपला, तर काय होतं, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आलं लक्षात? पुढं, इफ यू अवॉइड टू फील पॅशन and the turbulent emotion, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. ते काय म्हणतात, ते सांगतात ना की इफ यू अवॉइड टू फील द पॅशन, तर ती जे पॅशन जे आहे तुमच्या लक्षात, तर ते जाणीव करून देतात कवी की आपल्या ज्या भावना आहेत, इमोशन्स आहेत, जर आपण काय टर्बुलंट म्हणजे जर मुक्तपणे आपण व्यक्त होऊ दिले नाही, तर आनंद जो आहे दिला किंवा आपण घेतला गेला नाही, तर आपल्या ज्या भावना आहेत, कळलं का, त्या कशा होतील, पॅशन ग्लिस्टन होतील. ग्लिस्टन शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर आपले डोळे जे आहेत, आईज, ते ग्लिस्टन होतील, म्हणजे त्यांच्यात चमक देखील येईल. आणि आपले हार्ट जे आहे बीट फास्ट, म्हणजे हृदयाचे ठोके जे आहे ते वाढवणारे सुखद भावना ज्या असतात त्या देखील आपण अनुभव त्याचा घेतला नाही. मग या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण घेतला नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली असं ते म्हणतात. पुढं काय आहे, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाय विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह. 3 लाईन बघा, ते सांगतात काय, जर इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन जे आहे चेंज केलं नाही, किंवा वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, तुमचा जॉब जो आहे, नोकरी जी आहे, जे काही तुम्ही करताय त्याच्यावर तुम्ही समाधानी नसाल, और विथ युअर लव्ह, म्हणजे तुमचे प्रेम जे आहे, ज्याच्यावर प्रेम आहे, तुमचे जोडीदार जे आहे, कळलं का, त्यांच्याबरोबर तुम्ही समाधानी नसाल, तर काय होईल, इफ यू डू नॉट रिस्क वॉट इज सेफ फॉर अनसर्टन, इफ यू डू नॉट go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. ही तर आपली कविता संपते. तर हे काय सांगतात, मी तुम्हाला सांगतो की हाती असलेले जे काम आहे आपल्या हातात, तर त्यामध्ये आनंद, समाधान आपल्याला मिळत नसेल, किंवा लव शब्द वापरला आहे, म्हणजे तुमचे जोडीदार जे आहे, त्यांच्याबरोबर जे नातं आहे त्यातील प्रेम हरवत चालले असेल, असं जर असेल, आणि आयुष्य तसेच आपण रेटत राहिलो, तर हे आयुष्य सुकर व्हावे ह्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे ना आपण. आणि तसा आपण प्रयत्न करत नसेल तर, आणि खऱ्या अर्थाने म्हणजे काय होईल, आपलं जीवन जे आहे ते आपण जगलोच नाही असं कवी म्हणतात. ते अजून सांगतात बघा, सुरक्षित आयुष्य जगताना कधी धोका पत्करायची हिंमत आपण दाखवली का? दाखवली नसेल, ते काय म्हणतात, दाखवली नाही किंवा दाखवली नसेल, स्वतःला अशा अनिश्चित गोष्टी ज्या असतात त्यांना आपण कधी चॅलेंज केलं आहे का? हे केलं आहे का, अलाव म्हणजे चॅलेंज केलं आहे का, त्यांना आव्हान दिलं आहे का? किंवा ते म्हणतात एखादे स्वप्न जे आहे, ड्रीम्स जे आहेत, त्याचा आपण पाठपुरवठा केला आहे का कधी? तरी उत्तम गोष्टी करण्यापासून आपण काही गोष्टी अशा आहेत की त्यांना आपण वंचित ठेवलेल्या आहेत. तर का ठेवलेले आहेत, ते नाही करायला पाहिजे ना असं म्हणतात कवी. तर ॲक्च्युली कवी काय सुचवतात की आयुष्यात किमान एकदा तरी स्वतःला, म्हणजे मिनिमम लिस्ट म्हणतात, लिस्ट ॲटलिस्ट, लास्टला हे बघा, ॲटलिस्ट आयुष्यात किमान एकदा तरी स्वतःचा शहाणपणा, समंजस जे मन आहे आपलं, तर आपण उपदेश जे आहेत, उपदेशांच्या नियमांच्या बंधनातून मुक्त व्हायला पाहिजे ना आपण, आणि आयुष्य आपण भरभरून जगायला पाहिजे, आणि त्याचा आनंद देखील आपण लुटायला पाहिजे, असं या कवितेतून कवी सुचवतात.
कवी कोण आहे? पॅब्लो नेरुडा. ठीक आहे, सुंदर छोटीशी कविता आहे. काय कवितेचं नाव आहे? यू स्टार्ट डाईंग स्लोली. ठीक आहे, युनिट 2.2 युनिटमधली 2.1 मधली ही कविता आहे. ठीक आहे.